औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची येथे संविधान मंदिराचे उद्घाटन. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन. प्रशिक्षणासोबतच संविधान जनजागृती करणारे संविधान मंदिर. जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने राज्यातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्थापन केलेल्या संविधान मंदिराचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते मुंबई येथील मुख्य सोहळ्यातून दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. अकोला येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची येथे आयोजित कार्यक्रमात संविधान मंदिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाव, खासदार अनुप धोत्रे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयंत पडगिलवार, प्राचार्य तथा प्रशिक्षण जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी शरदचंद्र ठोकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. व्यवस्थापन समिती सदस्य विलास अनासारे, कांतीलाल गौरसिया, ॲडव्होकेट मुरलीधर इंगळे आदी उपस्थित होते. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. अकोला शहरातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्येही संविधान मंदिराचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक जयंत पडगिलवार यांनी बोलताना संविधान मंदिर ही संकल्पना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी कायदा व न्याय व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करणारे दालन असल्याचे सांगितले. औद्योगिक प्रशिक्षणासोबत संविधानाने दिलेले हक्क अधिकाराची जाणीव व जनजागृतीसाठी संविधान मंदिर महत्त्वाची भूमिका बजावेल असे प्रतिपादन शरदचंद्र ठोकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिल्पनिदेशक अरविंद पोहरकर, गटनिदेशक रणजित महल्ले, संचालन प्रशांत बोकाडे, जयंत गणोजे व औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची येथील कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.